महाराज उद्यापासून पदस्पर्श दर्शन होतं आहे, कशा पद्धतीनं दर्शनाची व्यवस्था असणार आहे, काय काय विधी असणार आहे? उद्या भगवंताच्या चरणदर्शनाला सुरुवात होणार आहे। गेल्या 15 मार्चपासून भगवंताचे चरणदर्शन बंद होते। उद्या भगवंताचे चरणदर्शन व माता रुक्मिणीचे चरणदर्शन उद्या चालू होणार आहे आणि उद्या बरोबर पहाटे 4 वाजता भगवंताची नित्यपूजा होणार आहे। या नित्यपूजेला या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, आदरणीय तानाजी सावंतसाहेब, त्यानंतर या तालुक्याचे आमदार आदरणीय समाधानजी अवताडे साहेब, त्यानंतर प्रशांत मालक परिचारक ही सर्व मंडळी उद्या जातीनं उपस्थित राहणार आहेत। तसेच जिल्ह्यातील सर्व आमदारांनाही आम्ही आमंत्रित केलेलं आहे। त्यासोबत सर्व पंढरपुरातल्या 4 वारकरी संघटना असतील त्यांनाही विनंती केलेली आहे। संपूर्ण मंदिर समितीचे सन्माननीय सदस्य व गावातील काही प्रतिष्ठित वारकरी उद्या उपस्थित राहणार आहेत। काम आता आपण बघताल, गाभाऱ्याचे पूर्ण काम झालेले आहे, अंतराळचे काम झालेले आहे, 4 खांबाचे काम झालेले आहे, 16 खांबीचे काम झालेले आहे। पण यातही बरेच काम अजून थोडे शिल्लक आहेत। तर जशी जशी वेळ मिळेल तेही काम आम्ही परिपूर्ण करायचा प्रयत्न करू। मी वारकरी भक्तांना आव्हान करतो की आपल्याला दर्शनाच्या वेळेस काही जर असुविधा जर झाली तर विठ्ठलाचं दर्शन आपल्याला देण्यासाठी मंदिरे समितीनं संपूर्णतः प्रयत्न केला आहे। पण काही असुविधा झाली असेल तर आपण ती सहन करावी, कारण पुढे आपल्याला हे हजारो वर्ष हे देवाचं रूपडं आपल्याला टिकवायचं आहे। विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेची मेघडंबरी आपण बसवण्यात आलेली आहे, कधी बसवणार? ती मेघडंबरी लवकरातल्या लवकर आम्ही मेघडंबरी बसवण्याचा प्रयत्न करू। 7 जुलैला आज भगवंताचे 24 तासाचे दर्शन चालू होतं आहे, त्याच्या पूर्वी बसवण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील।